हां, तर माझं नाव राहुल शेळके आणि मी ॲम्पेरवर सोलर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचं मॅनेजिंग डायरेक्टर आहे. आम्ही 2017मध्ये ही कंपनी सुरू केली आणि पहिलं हे होतं की आपण सोलर एनर्जी आणि ज्या बाकीच्या ज्या आपल्या नैसर्गिक ऊर्जा आहेत त्या कशा आपण ॲक्वायर करायच्या, कारण की त्या कंटिन्यूस नसतात. म्हणजे सूर्य जसा सकाळी असतो, विंड एनर्जी रात्री असते जास्त, तर त्या एनर्जीज आपण कशा युटिलाइज करायच्या, तो कन्सेप्ट होता. आणि आम्ही जेव्हा सुरू केलं होतं ते फक्त युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये होतं. आणि पहिल्यांदा आम्हाला जो प्रोजेक्ट आम्हाला मिळाला तो मेडाकडनं मिळाला, जे महाऊर्जाचं जे खातं आहे त्यांचा पहिला प्रोजेक्ट होता की आपले जे मेळघाटामधले गावं आहेत की जिथे इलेक्ट्रिसिटी आजपर्यंत पोचलीच नाही आहे, तर आम्ही पहिला कन्सेप्ट असा केला, तिथे पहिला लावला ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि वर्ल्डमध्ये, की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नसते तिथे आपण सोलर प्लांट आणि हे लावून आणि बॅटरी लावून कसं त्या गावांना आपण इलेक्ट्रिफाय करू शकतो. आणि त्याचा रिझल्ट असा मिळाला की इथले मुलं आज डॉक्टर झाली आहेत, इंजिनियर झाली आहेत, जी पूर्वी त्यांना म्हणजे जेवणात काय चाललं ते पण समजायचं नाही. तर तिथून आम्ही सुरुवात केली आणि जसं जसं आम्ही समोर जात गेलो तसे तसे आम्हाला नवीन नवीन संकल्पना मिळत गेल्या आणि आता आम्ही पूर्ण भारतातली नंबर 1 कंपनी आहोत बॅटरी स्टोरेज टेक्नॉलॉजी देण्यासाठी. त्याच्यामध्ये आम्ही सोलर प्लांटच्या सोबत खूप लार्ज स्केलच्या बॅटरीज लावतो, लाईक 500 मेगावॉट. म्हणजे जर आपण जागेचा अंदाज जर घेतला तर अराऊंड 30 एकर 50 एकरमध्ये आपण बॅटरी लावतो, जे 500 मेगावॉट अवर किंवा 1 गिगावॉट अवर, म्हणजे पूर्ण पुण्याला पॉवर देण्या एवढी आपला एक प्लांट असतो. तर ती टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केलेली आहे आणि आपण इंडियामधली पहिली कंपनी आहे अशी करणारी. आणि आपण आता सध्या 12 कंट्रीमध्ये काम करतो. ऑस्ट्रेलिया आपला मेन मार्केट आहे आफ्टर इंडिया, नंतर युरोप आणि आफ्रिका आणि सौदी अरब वगैरे. स्टार्टअप कल्चर आता भारतामध्ये चांगलं आहे आणि आम्ही जेव्हा 2017मध्ये सुरू केलं तेव्हापासून आम्ही पाहतोय की खूप ग्रोथ झालेली आहे स्टार्टअपची. आणि माझं हेच म्हणणं आहे की ज्यांच्याजवळ पण काही आयडियाज असतील त्यांनी जर पुढे आलेत तर गव्हर्नमेंटच्या भरपूर चांगल्या स्कीम्स आहेत आणि प्रायव्हेट पण इन्व्हेस्टमेंट चांगलं अवेलेबल आहे. जर चांगले आयडियाज असतील आणि तुम्ही काम करायला रेडी असाल तर तुम्ही नक्कीच एवढा चांगला व्यवसाय बनवू शकता.